सुरू करून देऊ डायरेक्ट. आता चांगलं मनोरंजन चाललं होतं बरोबर ना. आणि हा बाबा कशाला मध्ये आला होता. आमचे सगळे डान्स राहिले होते. तर प्रथमतः तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. मी येणार 9लाच होतो पण वाजले 10. तर मित्रांनो कोणताही वेळ वाया न घालता फक्त पुढचे 25 ते 30 मिनिटं माझ्यासाठी द्या. कारण मी मोठी धावपळ करून तुमच्यापर्यंत आलेलो आहे. मित्रांनो ज्यांना 1 वर्षाची सोय करते ते धान्य पेरतात, ज्यांना 10 वर्षाची सोय करते झाडे लावतात, ज्यांना 100 वर्षाची सोय करते माणसे पेरतात, परंतु ज्यांना हजारो वर्षाची सोय करते ते विचार पेरतात. या भारताच्या भूमीमध्ये गेली हजारो वर्ष ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी विचार पेरलेले आहेत त्यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो जर मातीने एकी केली तर वीट तयार होते, विटेने एकी केली तर भिंत तयार होते, भिंतीने एकी केली तर सुंदर असं घर तयार होतं. अरे जर निर्जीव वस्तू एकत्र आल्या तर सुंदर असं घर तयार होतं. त्याचप्रमाणे 400 वर्षापूर्वी एक व्यक्ती असा विचार करतोय की या तमाम महाराष्ट्रातील मानवजात जर एकत्र आली तर स्वराज्य निर्माण होऊ शकतं. ही संकल्पना ज्यांच्या डोक्यातून आली ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. औरों की माँ लोरियां गाती थी बच्चों को सुलाने के लिए, औरों की माँ लोरियां गाती थी बच्चों को सुलाने के लिए, लेकिन जिजाबाई सी माँ थी यारो वीर कथाएं गाती थी शोभा को जगाने के लिए. ते जगातील आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. या पृथ्वीवरती अनेक शहंशाह झाले, बादशाह झाले, जगत जेते झाले, परंतु प्रजेवरती छत्र धरणार जगातील पहिलं उदाहरण ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. 6 जून 1674 पर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमधली पोरं सरदार व्हायची, दरकार व्हायची, हरकारे व्हायची, परंतु 6 जून 1674 रोजी या महाराष्ट्राच्या मातीमधील एक पोर या महाराष्ट्राचा पहिला युवराज झाला. तो युवराज म्हणजे जगातील सर्वोत्तम योद्धा छत्रपती संभाजीराजे भोसले. या तमाम महापुरुषांना महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि बऱ्याच वेळा आपल्या कार्यक्रमाकडे येतो. मित्रांनो बराच वेळ झालाय तरी एक प्रश्न नेहमी पडतो, अरे कार्यक्रम कशासाठी घ्यायचे, कार्यक्रम कशासाठी घ्यायचे, हारतुऱ्यासाठी घ्यायचे, नाचण्यासाठी घ्यायचे, वाचण्यासाठी घ्यायचे, अरे कार्यक्रम घ्यायचे कशासाठी. जोसेफ मॅझिनी नावाचा इटलीचा तत्ववेत्ता होता. तो असा म्हणतो अरे तुम्ही माणसाची हत्या करू शकता पण त्याच्या विचारांची हत्या करता येत नाही. त्याच्याच विचारांना छेद देणारा एक महामानव या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आला. त्याचं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ते असे म्हणतात तुम्ही माणसाची हत्या करू शकता ना, अगदी त्याचप्रमाणे त्याच्या विचारांची देखील हत्या करता येते. त्यासाठी ते उदाहरण देतात. ते सांगतात एखादं घर बांधला, हवेली बांधली, एखादा बंगला बांधला, अरे त्याला शोभा यावी म्हणून तुम्ही झाडे लावल्या, वेली लावल्या. या झाडांना आणि वेलीला जर वेळोवेळी खतपाणी घातलं नाही तर ती झाडे मरतात, त्याचं सरपण होतं आणि मग ती जळणासाठी वापरली जातात. महापुरुषांच्या विचारांचं देखील असंच. आणि ते संपून द्यायचे नसेल तर म्हणून आम्हाला कार्यक्रम आयोजित करावे लागतात. विन्स्टन चर्चिल असं म्हणतो की अरे तुम्ही इतिहासामध्ये जितकं मागे जाल तितकं तुमच्या पूर्वजांनी गाजवलेला पराक्रम, केलेल्या चुका याच्या जीवावरती तुम्ही तुमचा वर्तमान मजबूत करता. आणि एकदा का वर्तमान मजबूत करता तर तुम्ही त्याच्यानंतर भविष्याकडे चांगल्या प्रकारे वेध घेऊ शकता. म्हणजे आमच्या इतिहासातून जर आम्ही वर्तमान मजबूत केला तरच आम्ही भविष्याकडे वेध घेऊ शकतो. कारण जगात अनेक क्रांत्या झाल्या. कोण म्हणेल या क्रांत्या कशातून झाल्या, कोण म्हणे बंदुकीतून, कोण म्हणे तलवारीतून, कोण म्हणे पुस्तकातून. अरे या सगळ्या क्रांत्या या मानवी मेंदूतून झाल्या. आणि या मानवी मेंदूमध्ये जर शिवचरित्र गेलं तर तो व्यक्ती कधीही गुलाम होणार नाही, इतकी ताकद त्या शिवचरित्राची आहे. मित्रांनो अगदी तुमच्यासारखाच बाळांनो एक छोटासा पोरगा असतो. हा छोटासा पोरगा एक दिवस बापाच्या आणि चुलत्याच्या मागे त्यांचे मित्र आले असताना धुडधुड पळत असतो. शेतामध्ये जातो. शेतामध्ये गेल्यानंतर स्वतःच्या खिशामध्ये एक छोटीशी बंदूक असते. ती बंदूक काढतो आणि मातीमध्ये पेरतो आणि वरून माती टाकतो. सगळे लोक पाहता हसतायत.
बाप विचारता अरे भगत ये क्या कर रहा है, त्या तो पोरगा सांगतोय मला देखील माझ्या चुलत्यांप्रमाणे वडिलांप्रमाणे इंग्रजांच्या विरुद्ध लढायचंय आणि इंग्रजांच्या विरुद्ध जर मला लढायचं असेल तर माझ्याकडे बंदुका असल्या पाहिजे, म्हणून मी काय करतोय बंदुकीचं बी पेरतोय. मग काय होईल, या बंदुकीचं झाड होईल आणि या झाडाला अनेक बंदुका येतील, त्या बंदुका आम्ही घेऊ आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढू. तो पोरगा म्हणजे शहीद आजम भगतसिंग. तुमच्यासारख्याच वयाचा आहे. आता तुम्ही म्हणा शिवचरित्रात याने मध्येच करून भगतसिंग आणले. मित्रांनो, या भगतसिंगांनी दोन व्यक्तींना खूप आदर्श मानलं होतं. एक होते गुरु नानक आणि दुसरे होते छत्रपती शिवाजी महाराज. हे भगतसिंग महाराष्ट्रामध्ये आले, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आल्यानंतर ते रायगडावरती गेले, शिवाजी महाराजांच्या समाधी पुढे नतमस्तक झाले. अरे शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित झालेला तरुण मित्रांनो ज्यावेळेस 23 मार्च 1931 रोजी फासावरती जातो, फासावरती जाता तो हसत हसत म्हणतोय अरे जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती छोला, मेरा रंग दे बसंती छोला. म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ही पोरं हसत हसत फासावरती जातात. कुछ नोटों के लिए मरे, कुछ वोटों के लिए मरे, कुछ नोटों के लिए मरे, कुछ वोटों के लिए मरे. अगर होते भगत सिंह तो कहते अरे हे सुखदेव हम किन हरामखोरों के लिए मरे. मित्रांनो, मादाम बिह नावाची एक व्यक्ती व्हिएतनामची परराष्ट्र मंत्री होती. त्या परराष्ट्र मंत्री असलेल्या व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्री भारतामध्ये आल्या. त्यावेळेस जगजीवन राम दिल्लीमध्ये मंत्री होते. लोक त्यांना भेटले, त्यांना काय दाखवायचं, कोण म्हणते रायगड दाखवा, कोण म्हणते कुतुब मिनार दाखवा. त्यावेळी ती माऊली म्हणते मला रायगड पाहायचंय. ही रायगडावरती आली. रायगडावरती आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या समाधी पुढे नतमस्तक झाली आणि समाधी पुढे नतमस्तक झाल्यानंतर लोकांनी त्यांना विचारलं त्यावेळी का तुम्हाला शिवाजी राजांचा एवढा आदर आहे. त्यावेळी ती माऊली म्हणते 1955 ते 1975 गेली 20 वर्ष आम्ही आमच्या शेजारी राष्ट्राशी लढत होतो, बलाढ्य राष्ट्राशी लढत होतो. आमचे सैनिक हरायचे, हार मानायचे, बऱ्याच वेळा कमजोर पडायचे. जेव्हा सैनिकांचं मनधैर्य खचायचं त्यावेळेस आम्ही काय करायचो, तुमच्या राजाचा आणि त्याच्या मावळ्यांचा पराक्रम सांगायचं आणि मग आमचे सैनिक पेटून उठायचे. असे करत करत आम्ही एक नाही दोन नाही तब्बल 20 वर्ष आमचं स्वातंत्र्य आबादी ठेवलं. त्याचं संपूर्ण श्रेय या तुमच्या राजाला जातं, त्याचं नाव शिवाजी राजा आहे. मित्रांनो, ही माऊली स्वतःच्या पिशवीमध्ये माती घेते. त्यावेळेस पुन्हा ती म्हणते की ही माती मी माझ्या देशामध्ये नेऊन मिसळेल. ही माती शुराची, विराची आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती. ही माती ज्यावेळेस मी माझ्या देशामध्ये मिसळेल त्यावेळेस माझ्या देशातून देखील शिवाजी राजांसारखे वीर योद्धे जन्माला येतील. उदयसिंह गायकवाड नावाचे आमचे कोल्हापूरचे खासदार होते. ते एकदा क्युबा नावाच्या देशाला भेट देण्यासाठी गेले होते. क्युबा नावाच्या देशाला भेट देत असताना त्यांचा दौरा झाला आणि परतीच्या प्रवासाला निघाले. विमानतळावरती आले. विमानतळावरती आल्यानंतर एक अधिकारी वेगाने पळत आला आणि बोलता झाला या ठिकाणी उदयसिंह गायकवाड कोण आहे. साहेब म्हणाले मीच आहे. ते म्हणले थांबा, तुम्हाला भेटण्यासाठी आमच्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कास्ट्रो येणार आहेत. आता साहेब अगोदर भेटलेले तरी देखील ते म्हणतात अरे बाबा आता माझं विमान आहे, आता माझं विमान आहे, आता कशाला आले साहेब येणार आहेत. त्यावेळी तो व्यक्ती म्हणतोय, तो अधिकारी म्हणतोय ते समोरचं झाड दिसतंय ना, त्या झाडाचं पान देखील ज्यांच्या परवानगीशिवाय आमच्या देशामध्ये हलत नाही ते आमच्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कास्ट्रो तुम्हाला भेटणार. हा संवाद चालू असताना एक 6.5 फूट उंचीचा व्यक्ती आला आणि उदयसिंह गायकवाडला घट्ट मिठी मारली. अरे 5 सेकंद झाले, 10 सेकंद झाले, 15 सेकंद झाले, 1-1.5 मिनिटाची घट्ट मिठी मारल्यानंतर फिडेल कास्ट्रोने उदयसिंह गायकवाडला सोडलं आणि मग म्हणतात की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात हे मला माहित नाही, पण तुम्ही शिवाजी राजांच्या भूमीमधून आलेला आहात म्हणून मी तुमच्या काळजाला घट्ट मिठी मारली. म्हणजे शिवाजी राजांच्या भूमीमध्ये जन्मलेला सुद्धा एक वेगळीच किंमत आहे मित्रांनो, वेगळीच किंमत आहे. एक छोटीशी शेवटची 2 उदाहरणं सांगतो कारण तुम्हाला मनोरंजन करायचं आहे. पण मित्रांनो,
आपण किनारपट्टीमध्ये राहतो, कोकणामध्ये राहतो आपण. आणि शिवाजी राजांचं स्वराज्य पुण्यापासून सुरू होत होत जसं कोकणामध्ये आलं, शिवाजी राजांच्या स्वराज्याच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. कारण व्यापार वाढला, सागरावरती सत्ता आली, अगदी अरबस्थानापर्यंत शिवाजी राजांची जहाजं जाऊ लागली. या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की वसईला पोर्तुगीजांचं साम्राज्य होतं, खाली गोव्याकडे होतं. ही जी पोर्तुगीज लोक होते, या पोर्तुगीजांनी काय केलं, स्वतःचं मीठ बाजारामध्ये आणलं, स्वतःचं मीठ बाजारामध्ये आणलं. आपण जेव्हा आपल्या सागरी किनाऱ्यावरती जातो, अनेक मिठागरे आहेत, आजही ती आहेत. ही मिठागरे मित्रांनो काय झाली, त्या काळामध्ये ओस पडू लागली. कारण का, आपलं मीठ महाग आणि पोर्तुगीजांचं स्वस्त. त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येऊ लागली, मजुरांचा खर्च निघेना आणि जमीन तर ती बंजर, मिठागराची जमीन, काय पिकणार त्याच्यामध्ये, पुन्हा त्याच्यामध्ये शेती पिकणार नाही. दिवस वाईट येऊ लागले. ही गोष्ट शिवाजी राजांना कळाली की मिठागरावरती वाईट दिवस आले. त्यावेळेस शिवाजी राजांनी आदेश काढला की यानंतर जे पोर्तुगीजांचं मीठ येईल त्याच्यावरती जास्तीचा जकात आकारला जाईल, म्हणजे टॅक्स आकारला जाईल. परिणामी काय झालं, पोर्तुगीजांचं मीठ महाग झालं आणि आपलं मीठ स्वस्त झालं. मित्रांनो, आजही 400 वर्ष उलटून गेले. आजही या किनारपट्टीतील मिठागरे अतिशय आनंदाने राहतात. त्याचं संपूर्ण श्रेय जर कुणाला जात असेल तर या शिवाजी राजाला जात. आम्हाला वाटतं शिवाजी राजा असला पाहिजे, शिवाजी राजा असला पाहिजे. त्यासाठी आमच्याकडे जिजाऊ असली पाहिजे. जिजाऊ असण्यासाठी 450 म्हणजे 400 वर्षापूर्वी मुलगी जन्माला आली, म्हणून तिच्या जन्माचं स्वागत करणारा लखुजी राजांसारखा बाप पहिल्यांदा आमच्याकडे असला पाहिजे. कारण आमची जिजाऊ आजकाल पोटातच मारली जाते. पण त्या काळामध्ये मुलीच्या जन्माला काही किंमत नसताना त्या काळामध्ये मुलगी जन्माला आली म्हणून आनंद उत्सव साजरा करून संपूर्ण सिंदखेडा नगरीमध्ये साखर वाटणारा लखुजी राजांसारखा बाप असला पाहिजे. तेव्हा पुढे जिजाऊ जन्माला येईल. आणि जरी लखुजी राजांसारखा बाप भेटला तरी तिला शहाजी सारखा पती पण भेटला पाहिजे. शहाजी सारखा पती असला पाहिजे. सुंदर बायको करणं चांगलं आहे, पण त्या सुंदर बायकोवरती विश्वास ठेवून तिच्याकडून स्वराज्य निर्माण करण्यासाठी शहाजी राजांचं काळीज लागतं. कुणाचं काळीज लागतं, शहाजी राजांचं काळीज असलं पाहिजे. तसा पती त्या जिजाऊला भेटला पाहिजे, तेव्हा कुठेतरी शिवाजी राजा जन्माला येईल. जाता जाता फक्त एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमचा तेजस भाऊला नेहमी ते आवडतं म्हणून सांगतो की आमचा एक सोन्या बाईच्या मांडीवरती खेळत असतो, आईच्या मांडीवरती खेळत असतो. खेळता खेळता आमची माऊली त्याच्या डोक्यावर हात फिरवते आणि म्हणते की सोन्या तुला अशीच बायको करायची. त्या सोन्याला कळत नाही कशी बायको काय. पण हा सोन्या जेव्हा 8वी 9वी 10वीला जातो आणि आमची मित्रमंडळी त्याला विचारतात, का रे सोन्या तुला कशी बायको करायची. सोन्या म्हणतो मला ऐश्वर्यासारखी बायको. आता चूक सोन्याची पण नाही, चूक सोन्याची पण नाही. अरे बायको असावी कशी, बायको असावी कशी हे त्या सोन्याला माहीतच नसतं. अरे बायको असावी कशी, बायको असावी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या लक्ष्मीबाई सारखी, स्वतःच्या पतीच्या कार्यासाठी स्वतःच्या अंगावर असलेले 70 तोळे दागिने हसत हसत देणारी. अरे बायको असावी कशी, बायको असावी बाबासाहेबांच्या रमाई सारखी, स्वतःच्या पतीच्या कार्यासाठी माळ रानावरती फिरून शेणगारा जमा करून त्या शेणाच्या गवऱ्या तापून त्या गवऱ्याच्या पैशातून पतीच्या कार्यासाठी पैसा देणारी बायको असावी रमाई सारखी. बायको असावी कशी, बायको असावी आमच्या महात्मा फुलेंच्या सावित्रीमाई सारखी, स्वतःच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून सत्यशोधक समाजाचं काम करणारी आणि प्लेग मध्ये जनतेची सेवा करणारी. अरे बायको असावी कशी, बायको असावी अहिल्यादेवी होळकरांसारखी, स्वतःच्या सासऱ्याचं स्वप्न. मी सासऱ्याच्या म्हणतोय कारण आजकाल सासऱ्यांसून बोलतच नसते किंवा बोलतात कुठपर्यंत, जोपर्यंत नवऱ्याच्या नावावर सासरीची इष्टी होत नाही तोपर्यंतच. पण या परिस्थितीमध्ये ही अहिल्यादेवी होळकर 5000 बैलांची खडी फौज उभारते आणि आलेल्या शत्रूला माघारी धरते. बायको असावी अहिल्यादेवी होळकरांसारखी. आणि बायको असावी कशी, बायको असावी आमच्या शहाजी राजांच्या जिजाऊ सारखी, स्वतःच्या पतीचं स्वप्न स्वतःच्या मुलाच्या डोक्यामध्ये देऊन
6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करून रयतेचं स्वराज्य निर्माण करणारी बायको असावी जिजाऊ सारखी. राजा छत्रपती शिवाजी महाराज की. आता शेवटचे 2 मिनिटं. खूप छान आपला कार्यक्रम आहे, अगदी मनोरंजन पण चाललंय आणि त्या काळामध्ये कुणीच कुणाचं ऐकत नाही. त्या काळामध्ये तुम्ही मला ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. कारण या समाजामध्ये गेली 10 वर्ष आम्ही पाहतोय की या समाजाला वेगवेगळी लागीर झालेली आहे. कुणाला आरशीचं लागीर झालं, कुणाला परशाचं लागीर झालं, कुणाला कटप्पाचं लागीर झालं, कुणाला बाहुबलीचं लागीर झालं आणि कुणाला तर ते झुकेगा नाही साला म्हणणाऱ्या पुष्पाचं लागीर झालं. या लागीराच्या परिस्थितीमध्ये या कांबारे गावातील लोकांना जे शिवविचारांचं लागीर झाले ना, त्याला या जगात तोड नाही. त्यासाठी एकदा जोरदार तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. दूर कहीं जंगल में नदी किनारे एक घर को लगी थी आग. दूर कहीं जंगल में नदी किनारे घर को लगी थी आग. चारों तरफ हुई भागम-भाग, लोग आए पानी लेकर और बुझाने लगे आग. उस वक्त एक चिड़िया भी चौंकाई, अपनी नोच में बूंद भर पानी लाई और बुझाने लगी आग. उस वक्त एक कौवा भी आया, कहने लगा मूर्खो चिड़िया बन, क्यों कर रहे हो भागम-भाग, तेरी इस बूंद भर पानी से नहीं बुझने वाली आग. त्यावेळी चिड़िया म्हणते, मूर्ख मैं नहीं कौवे भाई, मूर्ख तुम हो, जानती हूं मैं मेरी इस बूंद भर पानी से नहीं बुझने वाली आग. लेकिन एक बात याद रखना, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, मेरा नाम आग लगाने वालों में से नहीं, आग बुझाने वालों में से आएगा. आग बुझाने वाले से आएगा. मित्रांनो, या समाजामध्ये किती होऊ लागलेत वाद. अरे जातीवाद, आतंकवाद, धर्मवाद, शेजाऱ्याशी वाद, पुन्हा त्या पाहुणे रावळ्यांशी वाद, पुन्हा यामध्ये वाद वाद वाद, पुन्हा भर पडली एक नक्षलवाद. आता त्यावरून पुन्हा वाद होऊ लागलेत. अरे माझा वाद श्रेष्ठ की तुझा वाद श्रेष्ठ. या वादावादीमध्ये या नवनाथ शिंदेचा तुम्हाला देखील एक वाद, तो म्हणजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रांती, जय ज्योती, जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भारत, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण जे शिवव्याख्यान सांगितलं नक्कीच आम्ही स्मरणात ठेवू आणि आपण या कार्यक्रमाला भेट दिली. खूप उशीर होत का नाही, पण या कार्यक्रमासाठी तुम्ही हजर आलात, आमच्या शब्दाला मान दिलात. आमच्याकडे थोडीशी तुम्हाला एक भेटवस्तू म्हणून आम्ही एक सन्मान चिन्ह देत आहोत. ते सन्मान चिन्ह रुपेश भोयर आणि अतुल भोयर यांनी श्री चेतन भोयरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नवनाथ सरांना ते द्यायचे. पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांच्या वतीने राजा